हॅलो एव्हरीवन. तर काल प्राजक्ताची सगळी शॉपिंग झाली. आता जसं मी म्हणाले कालच्या ब्लॉगमध्ये की मला सगळी जर्नी माझ्या डोळ्यासमोरून अशी पटकन गेली की कशी मी मुंबईत आली आणि त्याच्यानंतर ह्या दोघी आल्या आणि आता त्या दोघीही जॉबला लागल्यात आणि छान सगळं झालं आहे. आता आई बाबा तेवढे बिनधास्त होऊ शकतात की तिन्ही मुली नोकरीला लागल्यात. आता मी नोकरी नाही करत आहे, पण जे काही आहे पण कमवत्या झाल्यात तिन्ही मुली. तर प्राजक्ताने डेटा सायन्स इंजिनिअरिंग केलं आहे. काही जणांना माहिती नाही आहे. बरेच जण मला सारखा मेसेज करून विचारत होते की तिने काय केलं आहे आणि ती आता डेलॉईटमध्ये लागली आहे. तर छान सगळं ह्या गोष्टी होण्यासाठीचा जो स्ट्रगल होता ना, तोही खूप मोठा होता. मला आठवतं आता हे 2026 आहे आणि 2016मध्ये अगदी याच दिवसामध्ये मी मुंबईत पाऊल ठेवलं होतं. मी घरातून काहीही सांगितलं नव्हतं की काय करायचं आहे पुढे किंवा काय. मला मुंबईला जायचं आहे, मी नोकरी करणार. काय नोकरी करेन, काय करेन, कशाचा काही अत्तापत्ता नव्हता. त्या मुंबईबद्दल काही माहिती नव्हतं आणि अशा वेळेला मी मुंबईत पाऊल टाकलं होतं. फक्त माझ्या जे इंजिनिअरिंगला जे माझ्यासोबत मित्र होते, त्या मित्रांच्या भरवशावर. म्हणजे गौरांग असेल, भरत असेल, वैभव असेल, या सगळ्यांच्या भरवशावर असे बरेच मित्र आहेत माझे, ज्यांनी मला खूप हेल्प केली मुंबई समजून घेण्यासाठी. आणि मी मुंबईत आले होते. तर मला असंच काही किस्से आठवत होते, की मी कसं मला वाईट वाटायचं, कसं मला हे करायचं, कसं मी स्वतःला मुंबईत टिकवून ठेवलं. 2016ला जेव्हा मी मुंबईत येत होते ना, आता तर मी स्पष्ट असं सांगेन, की मी आमच्या मालवणमधनं एक बस निघते गणेश कृपा ट्रॅव्हल्स म्हणून. त्या ट्रॅव्हल्सने येत होते आणि त्यांच्या ह्याच्यावरती ना एक काका असायचे, जे शर्ट नाही घालायचे, असे बनियन वगैरे वरतीच असायचे. असे बुटकेसे असे होते ते. कायम बनियनवरती असायचे. तर त्यांनी काय झालं होतं, की मला सीट पुढची दिली होती. ज्याच्या सीटच्या खाली ना पाय ठेवायला काहीच असं हे नव्हतं. माझे पाय असे अधांतरी राहत होते. ते एक थोड्या वेळानंतर मला बसचा त्रास व्हायला लागला. तर मी बघितलं मागे सीट रिकाम्या आहेत. तर मी मागच्या सीटवरती जाऊन झोपले होते आणि अचानक त्यांनी ते पुढे सीट भरत जातात ना, ह्या सगळ्या गोष्टी माहीतच नव्हत्या. पहिल्यांदा मुंबईत जात होते, पहिल्यांदा ट्रॅव्हल करत होते. तर ते जे येऊन रात्रीचे 1:30-2 वाजता वास्कन जे माझ्या अंगावरती ओरडले, तर "नाही काय कळणार नाही तुका? कसा तुझी सीट दिली आहे त्याच्यावर जाऊन बस." मी म्हटलं, "मला त्रास होतोय हो काका, मी जरा इथे बसू का? तुम्ही जे कोणी आत्ता घेतलंय ना त्यांना पुढे बसवा ना." "नाही, नाही, नाही, तू पहिला उठ." असं त्यांनी मला सांगितलं आणि मला मला फार तेव्हा वाईट वाटलं होतं. कारण त्यांना माहीत नसेल, पण त्यांची चूक नसेल. पण मी पहिल्यांदा मुंबईत जात होते आणि मला सगळ्याच गोष्टींची भीती होती. नवीन शहर, नवीन गोष्टी आणि तेव्हा जातानाच आपलीच इकडची माणसं आपल्याला असं ट्रीट करतायत म्हटल्यानंतर अजून टेन्शन, की बापरे! आपलीच माणसं असं ट्रीट करतात, त्या शहरातली लोकं आपल्याला काय ट्रीट करतील? आणि खूप काही अशा गोष्टी अ, ऐकत, हे करत मी तो प्रवास पूर्ण केला होता आणि तरी नंतर मुंबईत उतरल्यानंतर अचानक अशी खूप माणसं दिसली, भरपूर माणसं, सगळीकडे काही ना काहीतरी चालू आहे, प्रत्येक माणूस धावतोय आणि तेव्हा ठरवलं होतं, की हे शहर तसं मी नाही सोडणार. काहीतरी करेन, त्याच्यानंतरच मी हे शहर सोडेन. आणि त्यानंतर माझा तो खरा प्रवास चालू झाला, की मी नालासोपारामध्ये राहिले, मग कामोठ्यामध्ये जॉब केला. सगळ्यांना सगळं माहिती आहे. पण त्या ह्याच्यामध्ये मला कुणालाच विचारतो, "किती मूर्ख असशील ना, तू कामोठ्यात जॉब करत होतीस, मग कामोठ्यात राहता नाही आलं तुला, नालासोपाराला राहत होतीस." तर त्याच्यामागे कारण हेच होतं, की ओळखीचे लोकं त्या बाजूला होते. गौरांगचं घर गोराईमध्ये होतं बोरिवलीला. त्याच्यानंतर CSTला भरतचं घर होतं. हे सगळे लोकं मला हेल्प करायचे चांगला मुंबई समजून घेण्यासाठी आणि ट्रॅव्हलिंगसाठी. कारण गावातल्या कुठच्याही मुलीला किंवा मुलाला सोपं नाही आहे मुंबई कळणं. कारण एवढ्या लगेच स्टेशन येणं हे सुद्धा आम्हाला पहिल्यांदाच कळलं, की अरे आमच्या इथे स्टेशन यायला वेळ लागतो ना. म्हणजे आम्ही जर कोकण रेल्वेने थोडासा जरी प्रवास केला, तरी एक स्टेशन ते दुसरं स्टेशन हा बराच वेळ असतो. इथे पटपट स्टेशन्स येतात. त्यामुळे सगळ्या नवीन गोष्टी शिकण्यासाठी कोणाची तरी शहरात मदत लागते आणि ती मदत मला तेव्हा माझ्या मित्रांनी केली आणि त्यामुळे मी टिकले मुंबईमध्ये. मी जेव्हा HPCLला जॉब करत होते. HPCLला करत असताना मी PGच राहत होते. अ, मला वाटतं 2016च्या मेमध्ये मी मुंबईत आले. मग नंतर थोडं सगळं सामान वगैरे घेऊन जूनचा फर्स्ट वीकमध्ये मी नालासोपारामध्ये सेटल झाले होते आणि 2018मध्ये मला HPCLचा मी इंटरव्ह्यू ते दिलं होतं. मी घरी गेले. माझा इंटरव्ह्यू काही फार चांगला झाला नव्हता. त्याच्यामुळे मला काही त्याच्याकडनं होप्स नव्हते की काही होईल. पण मी नेमकी घरी गेले आणि मला फोन आला की तुम्हाला मेडिकलसाठी यावं लागेल म्हणून आणि मेडिकलसाठी उद्याच यावं लागेल. बरं त्यांना कसं सांगणार असं मी, की उद्या मी नाही येऊ शकत, मला नंतरची तारीख द्या. मी म्हटलं ठीक आहे येते आणि मी ट्रेनसाठी निघाले आणि नेमकी तीच ट्रेन माझी 8 तास लेट होती आणि तेव्हा त्याच्या आधी जेव्हा मी मुंबईत 2-3 वर्ष होते, मी स्वतःशी मनाशी ठरवलं होतं, की मी AC ट्रेनने तेव्हाच ट्रॅव्हल करेन,
जेव्हा मी कंटिन्यू AC ट्रेनने ट्रॅव्हल करू शकेन. हे मी बऱ्याच इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं की मी स्वतःला एक टार्गेट दिलं होतं की एखादी गोष्ट ही तेव्हाच करायची जेव्हा ती कंटिन्यू तुम्ही करू शकता. तर मी AC नेमकं तेव्हाच काही होतं आणि मी AC ट्रेनमध्ये अशीच रँडम चढले. ती तेजस एक्सप्रेस होती आणि मग त्यांना मी सांगितलं की माफ करा माझ्याकडे नाही, तुम्ही जे काय असेल ते फाईन घ्या माझ्याकडनं. आणि मला रडायलाच आलं होतं कारण माझ्याकडे फार पैसे नव्हते. त्याच्यामुळे तो 2,500-3,000 हजाराचा फाईन होता त्या गाडीचा. पण त्यांनी मला त्यांनी तेव्हा अवस्था माझी बघून त्यांनी मला काहीही फाईन न घेता शांत हो बाळा म्हणून सांगून खूप, कारण ट्रेन पूर्ण खाली होती ती. तेव्हा नवीन-नवीन सुरुवात झाली होती वाटतं. त्यांनी मला दिली होती तेव्हा जागा, की "तू थांब, तू शांत हो, तू बस" वगैरे. आणि मग मी पहिल्यांदा त्या ट्रेनने प्रवास केला आणि त्या ट्रेनमध्ये माझा विचार तोच चालू होता, की अरे, मी तर ठरवलं होतं, की जेव्हा AC ट्रेनमधनं ट्रॅव्हल करेन, तेव्हा कंटिन्यू त्याच्यानंतर मी ट्रॅव्हल करेन. तर मी मुंबईत आले, HPCLला जॉबला लागले, सगळं झालं आणि पगार होता तसा व्यवस्थित, पण काही खर्च होते. गाडी घ्यायची होती मला टू व्हीलर, कारण मला बसने ट्रॅव्हल करायला नाही जमत होतं तिथे जायला. कारण मी दादरला राहत होते आणि दादरवरनं मला चेंबूरला ते बसने यायला लागायचं. म्हणजे दादर टू कुर्ला मी ट्रेन पकडायची काहीतरी 7:20 की 7:10ची आणि त्याच्यानंतर एक बस होती जी त्या रिफायनरीपर्यंत जायची. तर ते सगळं मला होत नव्हतं. त्याच्यामुळे मला टू व्हीलर घ्यायची होती आणि त्यासाठी मला पैसे साठवायचे होते. तेव्हा टू व्हीलरची प्राईस होती ₹80,000. मला ₹80,000 जमवायचे होते आणि मला एकदा घरी जायचं होतं आणि AC ट्रेनचं तिकीट मी बघितलं, थोडं महाग वाटलं आणि म्हणून मी गेले नव्हते, की नाही आता परवडणार नाहीये, पण मी नाही जाणार. पण गेले तर AC ट्रेननेच जाणार आणि त्यानंतर माझा AC ट्रेनचा प्रवास चालू झाला. 2020मध्ये 2020मध्ये ऋतुजा मुंबईत यायचं ऋतुजाने ठरवलं. 2019 की 20मध्ये आय थिंक 20च आलेलं ते. ती मुंबईत आली आणि मी तेव्हा PG राहत होते. आम्ही 3 मुली एकत्र राहत होतो दादरला. मी ना खूप स्वतःला असं कामात गुंतवून घेतलं होतं, की जॉब करायचा, जॉबनंतर मी होम ट्युशन्स करायचे. लोकांच्या घरी जाऊन तर त्या सगळ्यामध्ये मी स्वतःला बिझी करून घेतलं होतं. अचानक ऋतुजाने मुंबईत यायचं ठरवलं आणि माझी चिडचिड सुरू झाली आईवरती. "अगं कसं होणार? कुठे राहणार ती? तिला काही माहीत आहे का?" आणि माझ्याकडे तेवढा वेळ नव्हता, की मी हिला कसं सेटल करू आता मुंबईमध्ये. पण ऋतुजा पण काही ऐकली नाही. ती हट्टाने मुंबईत आली आणि ती माझ्यासोबत आता जाणार कुठे? माझ्याकडेच आली. बरं त्या माझ्यासोबत परत रूममेट्स, त्यांना कसं एक्सप्लेन करायचं, काय करायचं? 4 जणी राहण्याची ती काही रूम नव्हती. ते 1 RK होतं दादर ईस्टला. हिंदमाताला आम्ही एका छोट्या रूममध्ये राहत होतो. आणि जेव्हा मुली-मुली एकत्र राहतात ना, तेव्हा सगळ्या गोष्टींवरनं भांडणं असतात. हे केस पडलेत, हे तुझेच पडलेत, मग ते तू झाडू मारली पाहिजे, मग ते भांडं सकाळी तू वापरलंस, मग ते तू का नाही घासलंस वगैरे हे. सो हे सगळं अव्हॉइड करण्यासाठी ना, मी त्या घरात जास्त थांबायचेच नाही. मी सकाळी ज्या ऑफिसला जायचे, त्याच्यानंतर रात्री होम ट्युशन झाल्यानंतर मी मस्त आरामात कुठेतरी मरीन ड्राईव्हला बसा, ताजच्या समोर बसा, तिकडे टाईमपास करा, काहीतरी फ्युचरबद्दल विचार करा, छान-छान इंटरव्ह्यूज बघा, सगळं हे करा आणि रात्री खूप लेट घरी या. हे सगळं माझं चालू होतं आणि या सगळ्यामुळे जिथे मी दादरला राहत होते ना, ते शेजारी सुद्धा मला नावं ठेवायला लागले होते, की ही मुलगी ना रात्रीची लेट-लेट येते हां. आणि नंतर ते आता माझ्याशी सगळेच चांगलं बोलतात. त्याच्यामुळे तेव्हा मला सगळ्यांनी नावं ठेवली आणि ते बरं नवीन आमच्याबरोबर जी रूममेट होती एक, ती सोडून गेली. त्याच्यानंतर नवीन जेव्हा रूममेट येणार होती ना, तेव्हा त्या शेजाऱ्यांनी वगैरे सांगितलं, "इथे ती एक मुलगी राहते ना, ती जाम लेट-लेट येते. माहिती नाही बाबा तिचं कॅरेक्टर कसं असेल वगैरे." इथपर्यंत गोष्टी गेल्या होत्या. पण मी ते सगळं सहन केलं, की जाऊ दे, मला माहिती आहे, की मी काय स्ट्रगल करते किंवा कशासाठी करते आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये ऋतुजा मुंबईत आली. आणि मग मला काही सुचेनासं झालं आणि नेमकी ती जेव्हा मुंबईत आली, तेव्हा मला मलेरियाने मी फणफणत होते. तर मग काय करणार या विचाराने मला वाटतं, की मी आज सगळ्यांना सांगते, की मी तेव्हा तिथे तिघीच राहू शकतात. आता मी तर रेंट भरते. तर ऋतुजाला कुठेतरी जागा मिळावी, ऋतुजाचं काहीतरी आपण सोय करावी याच्यासाठी माझ्याकडे वेळ नव्हता, माझ्यात ताप होता. तर मी स्वतःला 7-8 दिवस कस्तुरबामध्ये ॲडमिट करून घेतलं होतं आणि मी कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते आणि तेव्हा मी इतर माझ्या मित्रांना फोन लावून ऋतुजासाठी कुठेतरी PG बघ, हे बघ. तेव्हा आकाश देशमुख म्हणून माझा एक मित्र आहे, त्याने मला छान गोष्टी सुचवल्या होत्या, की इकडे बघू शकतो, तिकडे बघू शकतो. कारण ऋतुजाचं कॉलेज होतं रुपारेल. रुपारेल कॉलेजच्या आसपास मग PG बघायचं होतं. तर मी जशी तापातनं बाहेर आले, मी ऋतुजाचं हे PG बघायला सुरुवात केली आणि ऋतुजासाठी मी एक PG बघितला. मी त्या PGला मी कधी आयुष्यात विसरू शकत नाही. रुपारेल कॉलेजच्या गेटच्या बाहेरच राईट साईडला असं एक मुलींसाठी PG आहे. तर तिथे पेइंग गेस्ट म्हणून ज्या मुली राहतात ना, खूप साऱ्या मुली एका कमी जागेमध्ये राहतात आणि एवढा पसारा वगैरे करून ठेवलेला होता त्यांनी. अतिशय वाट लावलेली होती आणि तिथे त्यांचा जो ओनर आहे त्या जागेचा,
तो अतिशय रूड आहे. तो काहीतरी क्लासेस वगैरे पण घेतात ते वाटतं. ते फार रूड आहेत. तर त्यांनी असं रूडली मला उत्तरं दिली, रूडली सगळ्या गोष्टी एक्सप्लेन केल्या, की हां, इथे राहायचं तर असंच राहायचं, एवढा वाजता यायचं, एवढा वाजता जायचं वगैरे असं तसं. आणि मी मुंबईत आल्यापासून मी कसं फ्रेंड्सना गोळा करून वगैरे राहिले होते किंवा असं. मी असं कुठेतरी राहिले नव्हते आणि जिथे राहिले होते तिथेच ऑलरेडी मुलींची भांडणं सगळी मी बघितलेली होती. त्यामुळे मला या ठिकाणाची खूप भीती वाटत होती. नंतर मी घरी गेले. ऋतुजाला मी सांगितलं होतं बिल्डिंगमध्ये, "जा वर जा, मी येते" म्हणून. आणि मी खाली आईला फोन करून ढसाढसा रडले होते, की "आई ती कसं मॅनेज करणार? मुली चांगल्या नसतात, मुली खूप भांडतात" वगैरे खूप काय-काय आईला आई मला सांगत होती, "बाळा तू रडू नको, होईल. ती आली आहे ना तिच्या ह्याच्यावर, तू गेलीस ना तुझ्या हिमतीवरती, मग तिलाही स्ट्रगल करू दे, होईल सगळं नीट, तू नको काळजी करू." पण मी एवढी रडत होते, की मला काही सुचत नव्हतं, कारण मला माहीत होतं, की ते झेपण्यासारखं नाहीये. एखादा माणूस डिप्रेशनमध्ये जाऊ शकतो, एवढा त्रास होतो. आणि खरंच खूप कमी मुली असतात ज्या एकत्र राहू शकतात. प्लीज मान्य करा, मुली जर हा व्हिडिओ बघत असतील तर. कारण मला खूप त्रास झालाय जेव्हा मी मुलींसोबत राहिले होते तेव्हा. तर मी खूप रडले आणि मग मीच डिसिजन घेतला. कारण त्यांनाही मग अजून एक मुलगी वाढली आहे, तर त्यांनाही त्रास व्हायला लागला. तर सारखी मला ते टोमणे आणि मला बऱ्याच गोष्टी ऐकाव्या लागत होत्या. तर मी म्हटलं, की ठीक आहे, मी रूम सोडते. आता जायचं कुठे? पैसे कमी आहेत आणि सगळ्या गोष्टी मॅनेज करायच्या आहेत. तर मी माझ्या एका मित्राला सांगितलं, जो ढोल पथकमध्ये होता, संकेत वगैरे हे सगळे आणि सिद्धेश म्हणून होता. त्याला सांगितलं, की मला प्लीज कुठेतरी एक छोटीशी रूम बघून दे. आणि मग मी म्हटलं, की मी स्ट्रेच करते. माझं बजेट स्ट्रेच करेन मी, काही प्रॉब्लेम नाही. की आधी मी काहीतरी एक ₹6,000-7,000 माझा खर्च होत होता. आता माझा जास्त होणार, बट ठीक आहे, मी करते. तर मी मग तिथे जो फ्रीज होता ना, तो आम्ही तिघींनी कॉन्ट्रिब्युशनमध्ये घेतला होता. आधी जे आम्ही तिघी राहत होतो ते. आणि तोच मी विकत घेतला. मी सांगितलं, की मी कारण मी पैसे भरले होते. त्या मला महिन्याला EMI सारखे पैसे देत होत्या. मी त्यांना सांगितलं, की तुम्ही मला माझे सगळे पैसे देऊन टाका. हा फ्रीज मी घेऊन जाणार. तर त्या म्हणाल्या, "ठीक आहे, चालेल." आणि मग तो फ्रीज मी घेतला तिथला. माझं सगळं सामान गुंडाळलं आणि मला माझ्या एका मित्राने, त्याचे काका काहीतरी ब्रोकर होते, तर त्यांनी मला अ, चिंतामणीच्या त्या गल्लीमध्ये एक रूम बघून दिली. आणि मग मी तिथे गेले. गणपतीच्या मंडपाच्या समोर पाया पडले, की "बाबा ताकद दे आता मेहनतीची आणि मी हे करणार" म्हणून. मी शिफ्ट झाले त्या रूममध्ये वगैरे सगळं सेटल केलं सगळ्या गोष्टी. आणि मग काय लॉकडाऊन लागत होतं. तर ऋतुजाचं ॲडमिशन झालं होतं. बाकीच्या सगळ्या गोष्टी काहीतरी बाकी होत्या. तर ती म्हणाली, "मी घरी जाऊन येते." तर मी म्हटलं, "ठीक आहे, तू घरी जा." ती घरी गेली. लॉकडाऊन लागलं आणि मी एकटीच इथे. म्हणजे झालं असं, की मी एकटीच आहे. आता मला रेंट भरायचा आहे, सगळ्या गोष्टी करायच्या आहेत आणि एकटीला त्या घरात राहायचं आहे. मी जाऊ शकत नाही आहे. आणि 2020मध्ये मी जेव्हा हे सगळं शिफ्ट झाले, मी HPCLमध्ये पण नव्हते. मी ते सगळं सोडलं होतं आणि मी ट्युशन्स कंटिन्यू करायचं ठरवलं होतं. कारण मला ट्युशन्समध्ये खूप चांगले पैसे मिळत होते. मग मी ट्युशन्स कंटिन्यू करत असताना मी शिफ्ट झाले, सगळं झालं. आणि कारण माझं काम होम ट्युशन्सचं जे होतं, ते माझं ऑनलाईन चालू होतं. त्याच्यामुळे ते मग कसं मला वायफाय लागणार. तेव्हा देवबागमध्ये वायफाय हा विषयच नव्हता 2020मध्ये. मग लॉकडाऊन लागल्यामुळे ऋतुजा पण गावीच राहिली आणि मग मी इथे एकटीच होते आणि त्या ह्याच्यामध्ये मी नंतर सिंधुद्योगची सुरुवात केली. सिंधुद्योगला त्या पिरियडमध्ये मी हे केलं. मी काहीतरी अजून कामामध्ये स्वतःला गुंतवलं आणि माझे ट्युशन्स तर ऑनलाईन चालू होते. त्याच्यामुळे मला काही त्याचा फरक पडला नाही. त्याच्यामुळे ऋतुजा घरी गेली, मी एकटीच इथे राहिले. मी ऑनलाईन ट्युशन्स घ्यायचे. दुपारनंतर बसायचे लॅपटॉपवरती. रात्रीपर्यंत ट्युशन्स आटपायच्या आणि मग मी त्याच्यामध्ये सिंधुद्योगची सुरुवात केली. त्याच्यानंतर मला वाटतं 22मध्ये कदाचित प्राजक्ता मुंबईत आली. पण तोपर्यंत कसं ती रूम घेतलेली होती, ऋतुजा होती. त्याच्यामुळे आम्ही तिघी तिथे राहायला लागलो. मग त्या ओनरला ती रूम हवी होती म्हणून रूम चेंज केली, दुसरी रूम घेतली वगैरे असं करत सगळ्या गोष्टी हँडल करून तिघी आम्ही मुंबईमध्ये छान सेटल झालो. प्राजक्ता खूप लवकर मुंबई शिकली. खूप लवकर काही गोष्टी अशा शिकली, की ज्या मलाही माहिती नव्हत्या. कारण ट्रेनचा माझा प्रवास तेव्हाच सुटला जेव्हा मी टू व्हीलर घेतली. त्याच्यामुळे मला ट्रेनबद्दल काही फारसं नॉलेज नव्हतं. पण प्राजक्ताने खूप लवकर, म्हणजे मला वाटतं ती आल्यानंतर महिन्याभरातच ती सबवेला जायला लागली होती. इथपर्यंत ती शिकली. तर कसं ऑर्डर करायचं, काय करायचं हे सगळं शिकली. मला त्याच्यासाठी खूप वेळ द्यावा लागला, की हे सगळं काय आहे? कारण तेव्हा मालवणमध्ये आमच्या बर्गर-बिर्गर ह्या गोष्टी काही मिळायच्या नाहीत. त्याच्यामुळे मला खूप वेळ लागला ह्या गोष्टी शिकण्यासाठी. तर प्राजक्तासाठी त्या गोष्टी खूप इझी होत्या. तिने पटकन ती शिकली त्या गोष्टी, की हे कसं ऑर्डर करायचं, ह्या रेस्टॉरंटमधनं काय खायचं, तिकडे काय मिळतं चांगलं वगैरे सगळं. आणि असं करता सगळं झालं आणि लग्नानंतर जेव्हा मी आता पनवेलला शिफ्ट झाले, तर मी तिकडचा रेंट जेव्हा भरत होते,
तर मला म्हणजे मी शेवटचं केव्हा रडले हे सांगते. मी काही माझा मोठेपणा सांगत नाही आहे. तर मी ऋतुजा प्राजक्ता लोअर परेलला राहत होत्या. तिथे 1 आर-केचा रेंट ऑलमोस्ट 30,000 पर्यंत सगळं जात होतं. लाईट बिल पकडून, वायफाय वगैरेचं वेगळं, लाईट बिल, रेंट पकडून ₹30,000 एका महिन्याचे. तर मग मी स्पष्ट त्यांना सांगितलं, की 1 वर्ष आहे तुमच्याकडे. 1 वर्षात ते सोडायचं आणि इकडे शिफ्ट व्हायचं पनवेलला. कारण तिथे उगीच एवढा रेंट भरण्यात काही अर्थ नाही. आता तुम्हाला मुंबई कळली आहे, सगळं कळलं आहे. तर तुम्ही दोघींनी इकडे शिफ्ट व्हा. आणि आता रेंट स्वतःचा स्वतः भरायला लागायचा. आता ताई काही करणार नाही. हे सगळं सांगितल्यानंतर सुद्धा मी आईला फोन करून रडले होते. कुणाल समोर मी खूप रडले होते. तर कुणाल म्हणाला, की "अगं, त्या स्टेबल कधी होणार? त्यांना पण हिशोब कळू दे. त्यांना पण थोडं व्यावहारिक ज्ञान येऊ दे. चांगलं करतेस तू, वाईट करत नाहीयेस." पण मला इतकं वाईट वाटत होतं, की मी माझ्या बहिणींना 1 वर्ष दिलं होतं. म्हणजे 2025ला माझं लग्न झालं आणि मी त्यांना सांगितलं, की 2026ला तुम्ही शिफ्ट व्हायचं आणि आत्ता जानेवारीमध्ये वगैरे त्या इकडे शिफ्ट झाले ते 6 महिने वगैरे झाले असतील. तर इथे शिफ्ट झाल्या त्या कारण तिकडे त्यांना सगळ्या गोष्टी सोयीस्कर होत्या. पण मी म्हटलं, की "नाही, तुम्ही इकडे शिफ्ट होऊनच ते करा. मीही जवळ राहीन." म्हणजे ह्यांची भांडणं झाली दोघांची जेवण करण्यावरनं, तर माझ्याकडे जेवायला येऊ शकतात. या याने मी त्यांना सांगितलं, की "नाही, तुम्ही इकडेच शिफ्ट व्हायला पाहिजे." आणि तेव्हा जे मी काही रडले होते कुणालसमोर ते बाबा, बाबा मला अजूनही आठवतं, की मी काय रडले होते. पण आज मला खूप प्राउड फील होतंय, की माझ्या पाठोपाठ माझ्या दोन्ही बहिणी मुंबईत आल्या. त्यांनी स्वतःच्या हिमतीवरती त्यांनी जे निवडलेलं करियर होतं, मला डेटा सायन्स वगैरे काही माहीत नाही. कॉमर्समधलं तर ऋतुजाच्या मला काहीच माहिती नाही. तिने पण एम-कॉम चांगल्या पर्सेंटेजने हे केलं. तिने खूप एक्झाम्स देतीये ती आत्ता आणि ती पण खूप चांगल्या जॉबला आहे आणि मला माहिती आहे की ती काय तिची ग्रोथ होऊ शकते. प्राजक्ताने पण स्वतःच्या ह्याच्यावरती सगळं केलं आणि तिने तर अभ्यास सांभाळता सिंधुउद्योगला ती कधी सांभाळायला लागली मला कळलंच नाही. म्हणजे मी बिग बॉसमध्ये होते तेव्हा सिंधुउद्योगवरती तिने जास्त फोकस केला आणि तेव्हापासून आत्ता सिंधुउद्योगमध्ये ती असं तिची इन्व्हॉल्वमेंट आहे की फार चांगल्या पद्धतीने तिचे इनपुट्स असतात बिझनेससाठी आणि खूप चांगल्या गोष्टी ती सगळ्या करते. त्यामुळे ह्या दोघींबद्दलही मला आज खूप प्राउड फील होते आणि मला स्वतःवरही प्राउड फील होतंय की काही सोर्स नव्हता आम्हाला. आम्ही मुंबईत आलो, म्हणजे मी आले मुंबईत, त्याच्यानंतर माझ्या 2 बहिणी आल्या. लहानपणी जे बोललं जायचं बाबांना, की "पम्या तुका तिनंच चढवा रे, काय करतलं? पम्या तुझी चढवाच रे, अरे रे रे." तर ते चढवानी करून दाखवलं इतके मी सांगेन. कारण गावातून निघालो आणि मुंबईत इलो आणि आज मुंबईमध्ये माझं स्वतःचं सगळं आहे. म्हणून मी ना प्रत्येकाला सांगते, की मी 10 वर्षात बरंच काही अचीव्ह केलंय म्हणजे आणि चांगल्या मार्गाने अचीव्ह केलंय. कोणताही चुकीचा मार्ग त्याच्यामध्ये मी अवलंबलेला नाहीये. 2016 मध्ये मी मुंबईत आले. आज 2026 आहे. लकीली गेल्या वर्षी माझं लग्न झालं. ते सुद्धा मला तर करायचं नव्हतं, पण कुणालने खूप चांगल्या पद्धतीने एक मुलगा एका मुलीला समजून घेऊ शकतो हे मला जेव्हा कळलं, तेव्हा मी लग्नाचा तो घाट घातला. म्हणून गेल्या वर्षी लग्न झालं. नाहीतर या 2026 पर्यंतचं माझं जर स्पॅन बघाल तर मी स्वतःची गाडी घेणं, घर घेणं ह्या सगळ्या गोष्टी आम्ही स्वतःच्या हिमतीवरती केल्यात. आणि मला त्याबद्दल खूप अभिमान आहे आणि मला चांगला लाईफ पार्टनर मिळाला आहे, जो या सगळ्यामध्ये आता माझ्यासोबत उभा आहे. जो बिझनेस असू देत किंवा माझं करिअर असू दे, सगळ्यामध्ये त्याचा मला खूप जास्त सपोर्ट आहे. त्यामुळे कोणत्याही मुली असतील किंवा मुलं असतील जे हिम्मत करायला घाबरत असाल ना तुम्ही, तर काहीच होणार नाही. तर तुम्ही एकतर तुमच्या त्या त्या कम्फर्ट झोनला सोडा आणि बाहेर पडा. खूप चांगल्या गोष्टी होतात आणि मी एवढे वाईट दिवस बघितलेत स्वतःच्या बाबतीत, स्वतःच्या चुकांमुळे बघितलेत किंवा कसेही म्हणा, इतके वाईट दिवस बघितलेत, की आत्ता जेव्हा छान दिवस आहेत ना, तेव्हा मला खूप बरं वाटतंय, की ते वादळ येणंसुद्धा गरजेचं असतं, कारण त्याच्यानंतर सगळ्या गोष्टींची किंमत असते. मी जे मला खूप सुरुवातीला मी सांगितलं मला ₹13,000 पगार होता. त्याच्यामध्ये मी माझं राहणं, जेवणं सगळ्या गोष्टी करत होते. त्यामुळे आजही मला पी-व्ही-आरचे ₹400 पॉपकॉर्न महाग वाटतात. मी ते अजूनही घेत नाही. पण ऋतुजा प्राजक्ता माझ्यासोबत असल्या आणि त्या असं म्हणाल्या, "ताई पॉपकॉर्न घ्यायचं." जा घ्या. मला काही प्रॉब्लेम नाही. त्या सगळ्यांनी खावेत सगळ्यांनी. पण आजही मला ते महाग वाटतात. मला कुणाल पण बोलतो, "घेतच नाहीस तू काही असं खात?" म्हटलं, "नाही मला ते ते सगळ्या गोष्टी मला वेस्ट ऑफ मनी आजही वाटतात. का कोण जाणार? मी इतर ठिकाणी पैसे उधळत असेन, चुकीच्या ठिकाणी माझे पैसे जात असतील. पण ₹400 पॉपकॉर्न मी नाही खाऊ शकत कारण मी मालवणच्या बस स्टँडवरती ₹5 आणि ₹2 पॉपकॉर्न बघितलेत. तिथे एक तो खन्नक, खन्नक असं वाजत राहायचं एक हे आणि तिथे पॉपकॉर्न बनायचे. ते ₹5 आणि ₹2 होते ते मी बघितलं तर मला तेच सेम पॉपकॉर्न मला ₹400 घ्यायला फॅन्सी टबमध्ये घ्यायला नाही होत. का कोण जाणे? अजूनही नाही होत. ₹7 चंपक यायचा. मला तेव्हा वाचनाची एवढी आवड असायची तर तो ₹7 चंपक घेण्यासाठी मला इतकी आईकडे हे करायला लागायचं. आईकडे बिचारीकडे पैसे नसायचे.
पण ती कसे तरी करून ते ₹7 जमवून ती मला द्यायची, की जा तो चंपक घे म्हणून. आणि तो चंपक घरी आणल्यानंतर एका दिवसात मी वाचून टाकायचे, पूर्ण एका दिवसात. असे मी ते चंपक माझ्याकडे जमवले होते. तर ते ठेवले गेले नाहीत माझ्याकडनं. मला माहिती ते कुठे आहेत किंवा कारण आमच्या घरी दुकान किराणा मालाचं असल्यामुळे कोणत्याही गोष्टी आल्या ज्या सगळ्या वापरून झालेल्या आहेत, तर त्या रद्दीला जायच्या. तर तेव्हा पुस्तकं ती जपून ठेवली पाहिजेत किंवा ते चंपक ठेवले पाहिजेत वगैरे असं काही नव्हतं. जुने दिवस एकदम असे झटक्यात डोळ्यासमोरून माझ्या सगळे गेले आणि खूप छान वाटतंय एक मोठी बहीण म्हणून, की माझ्या दोन्ही बहिणी आता कमवत्या झाल्यात आणि आता मी मस्त भाऊबीजेला किंवा रक्षाबंधनला मी अशी बसू शकते, की द्या, आता तुम्ही मला गिफ्ट द्या. आणि त्यामुळे जेवढ्या 3 बहिणी, 4 बहिणी असतील, मी सगळ्या बहिणींना माझा पोरींवरती जाम जीव येतो. त्याच्यामुळे मी सांगते, की ज्या आई-वडिलांना 3-3, 4-4 मुली आहेत, तुम्हाला भलेही समाजाने ऐकवलं असेल, की तुम्हाला मुलगा नाही आहे. एकदा माझ्या कुटुंबाकडे बघा, एकदा माझ्याकडे बघा. मी खूप काही चुका केल्यात. मी खूप गोष्टींमधनं स्वतःला उभं केलंय आणि माझ्यानंतर माझ्या 2 बहिणी पण आता उभ्या राहिल्या तुमच्या मुलीसुद्धा तशाच उभ्या राहतील. फक्त आई-वडिलांनी साथ सोडू नका. आई-वडिलांनी सगळ्या गोष्टींमध्ये मुलींना पाठिंबा द्या. समाजाने किती नावं ठेवली, काही केलं, तरीसुद्धा तुमचा तुमच्या मुलांवरती विश्वास हवा आणि तुम्हाला तुमच्या मुलांसाठी उभं राहिलं पाहिजे. जे माझ्या आईने माझ्यासाठी केलं, त्यामुळे आज मी एवढं सगळं करू शकले आणि एवढं सगळं मी करते आणि याच्यापुढेही करत राहील. त्यामुळे सगळ्यांनी मस्त हिम्मत दाखवा, मुलींनी स्पेशली, आणि बाहेर पडा. जे हवं, जे मनाला वाटेल ते करा. जे कराल ते चांगल्या मार्गाने कराल. यश थोडं उशिरा येईल, पण जेव्हा येईल ना, तेव्हा तुम्हाला खूप सॅटिस्फॅक्शन देऊन जाईल. तर आजच्या व्लॉगमध्ये मला ही अशी बडबड करायची होती, कारण तसं मला वाटतं मला खूप बोलायचं होतं. पण माझी बडबड ऐकून तुम्ही बोर झाला असाल, त्याच्यामुळे मी फार बोलत नाही या व्लॉगमध्ये. पण आता माझं डेली व्लॉगसुद्धा येत आहेत, तुम्ही बघू शकता, की कन्सिस्टन्सी म्हणजे मग एकदा डोक्यात घेतलं ना, तर मग मी कन्सिस्टंट. तर आत्तापर्यंत मी डोक्यात घेत नव्हते. मला नंतर असं वाटलं, की नाही मी घेतलं पाहिजे, कारण बरेच जणांनी मला असं भेटून त्यांनी मला सांगितलं, की आम्ही तुझ्या व्हिडिओची वाट बघत असतो. आणि त्यामुळे मग मी डोक्यात घेतलं, तर मी आता ते चालू आहे. सो ज्या दिवशी आता तर मी हे तुम्हाला सांगून ठेवेन, की ज्या दिवशी माझा ब्लॉग येणार नाही किंवा अचानक माझे ब्लॉग यायचे बंद झाले, तर समजून जायचं की कुछ तो डेंजर आहे, अंकिता डेंजर में है असं काहीतरी असेल, तेव्हाच ब्लॉग येणार नाही. बाकी सगळ्या दिवसांमध्ये ब्लॉग्स हे येतीलच येतील. आता सांगितलं ड्रायव्हर येईल आणि मी आता जाईन मस्त प्रदीपच्या लग्नाच्या खरेदीला. त्याचं केळवण पण करायचं आहे मला. तर आता बघू तो कधी वेळ देतोय. तो बोललाय की तो एक वेळ देईल मला. तर त्याचं केळवण पण करेन आणि मला काही शॉपिंग करायची आहे. मला माझ्या साडीवरती काही मॅचिंग ज्वेलरी आणि काही काही गोष्टी घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर आम्ही आता पुण्यात चाललोय. मला काही लोकांना गिफ्ट्स द्यायचे आहेत, तर ते घ्यायचे आहेत. आणि या सगळ्या मध्ये कुणाल फक्त ओके हां अंकिता हे द्यायचं आहे ओके असं आहे, कारण तो लहान मुलगा आहे घरातला. त्याच्यामुळे मला या सगळ्या जबाबदारीने गोष्टी बघाव्या लागतात. त्यामुळे मी आता चालली आहे मस्त शॉपिंग करण्यासाठी. तर आता मी जाते आणि माझी ही बडबड ऐकून तुम्ही बोर झाला असाल तर सॉरी. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. आणि माझी बडबड ऐकून बोर झाला नसाल तर तेही मला सांगा. म्हणजे मी असं माझ्या लाईफबद्दल काही गोष्टी तुम्हाला सांगत जाईन. मला वाटतं की हे जेव्हा आपण शेअर करतो ना, तेव्हा समोरच्या व्यक्तीला हे मोटिवेशन मिळतं आणि कुठेतरी आपल्या आयुष्यात सिमिलर काहीतरी झालेलं असतं. एखादा प्रसंग असतो तो सगळीकडे झालेला असतो. तर त्यांना असं वाटतं की अरे हो, हे माझ्यासोबत पण झालं होतं, पण याच्यानंतर हिचं चांगलं झालं तर माझंही होऊ शकतं. यासाठी मी हे सगळं शेअर केलं. तर आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय गाईज, सी यू. मी जाते आता शॉपिंगला.